नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती आणि पुराव्यानिशी अपडेट देणं हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे। साधारणतः आज दिवसभरामध्ये जुलै महिन्याचा हप्ता आहे तो वितरित झालेला नाहीये, त्यामुळे लाडक्या बहिणींची उत्कंठा वाढतच आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आज दुपारी एक नवी बातमी आलेली आहे आणि याच्यामध्ये ही बातमी अधिकृत सकाळ हे वृत्तपत्र असेल तर यांचं अधिकृत जे वेबसाईट आहे तर या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। या वर्तमानपत्रामार्फत अधिकृत बातमी दिली जाते। तर या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना येणारा हप्ता जुलै आणि ऑगस्ट असे 2 हप्ते एकत्रित मिळणार अशी बातमी त्यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। सर्वात प्रथम ती बातमी काय आहे या संदर्भातली माहिती घेऊया आणि त्याच्यानंतर आपली मतं काय आहेत या संदर्भात लाडक्या बहिणींना आपण अपडेट देणार आहोत। चला तर या बातमी संदर्भात सर्व अपडेट घेऊया। आताच आपण सांगितल्याप्रमाणे सकाळी या वर्तमानपत्रामध्ये एक बातमी प्रसिद्ध झालेली आहे। लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाला 3,000 रुपये पुन्हा सामाजिक न्याय विभागाकडून निधी वर्ग, राज्य सरकारचा मोठा निर्णय। आणि साधारणतः ही बातमी महाराष्ट्र शासनातर्फे जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो GR प्रसिद्ध करण्यात आला याच्यानंतर साधारणतः इथे टाईम पण पाहू शकता 13 ऑगस्ट दुपारी लक्षात घ्या साधारणतः 12च्या आसपास प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। कारण का लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच सकाळ या वर्तमानपत्रामध्ये खात्रीशीर अपडेट दिली जाते, त्यामुळे त्यांनी येथे सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेसाठी महायुती सरकारनं पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचा निधी वापरला आहे। महिला आणि बाल विकास विभागाला सामाजिक न्याय विभागातून निधी वर्ग करण्यात आलाय। याबाबत शासन निर्णय सुद्धा जारी केलेला आहे। यामुळे लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या आधी हप्ता मिळण्याची शक्यता आहे। रक्षाबंधनाला लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे असे दोन्ही हप्ते दिले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी वित्त विभागाकडून निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि यासाठी साधारणतः महिला बाल विकास विभागाकडे 319.53 कोटींचा निधी देण्यात आलेला आहे। आणि याच्यामध्ये आपण जी महत्त्वाची बाब सांगत होतो की रक्षाबंधन 28 ऑगस्टला असून त्याआधी महिलांना लाडकी बहिणीचे जे योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर याचे पैसे मिळणार आहेत। ऑगस्ट अर्धा संपला तरी जुलैचा हप्ता देण्यात आलेला नाही, त्यामुळे आता जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्रच दिला जाणार असल्याची चर्चा आहे। आणि याबाबत महिला आणि बाल विकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दोन्ही हप्त्याचा लाभ एकत्र मिळेल अशा प्रकारची बातमी येथे आलेली आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींसाठी ही सकाळ या वर्तमानपत्रातील अधिकृत वेबपेज त्यांचा आहे। या ठिकाणी बातमी आलेली आहे, पण आत्ताचा जो GR प्रसिद्ध झालेला आहे याच्यामध्ये जुलै महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भातलाच निधी सामाजिक न्याय विभाग जो आहे यांचा वापरण्यात आलेला आहे। लाडक्या बहिणींना 2 हप्ते मिळत असतील तर आनंदाचीच बातमी आहे। आपण देखील या समर्थनाचे आहोत की लाडक्या बहिणींना 2 हप्ते एकत्रित मिळावे, पण अजून तशी शासनामार्फत घोषणा झाली नाही आहे। घोषणा केवळ जुलै महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात झालेली आहे, त्यामुळे 2 हप्ते लाडक्या बहिणींना मिळत असतील तर आनंदाचीच बातमी। मग या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आपण लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो थोडी प्रतीक्षा करा, जुलैचा हप्ता मिळणार आणि याचा GR आलेला आहे हे तर कन्फर्म झालेलं आहे, पण ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळणार की नाही हे आता पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये लगेचच स्पष्ट होणार आहे। आणि राहिला प्रश्न हप्ते वितरणाचा जर 15 ऑगस्टच्या पूर्वी जर हप्ते वितरण होत असेल तर उद्याचाच दिवस आहे आणि आजची संध्याकाळ ऑलमोस्ट संपलेलीच आहे, त्यामुळे उद्यापासून सकाळपासून साधारणतः हप्ते वितरण होणं अपेक्षित आहे। अन्यथा लक्षात घ्या 15 ऑगस्ट आहे सुट्टीचा वार आहे, शासकीय सुट्टी असल्यामुळे शनिवारी DBT ॲक्टिव्ह होण्याची शक्यता कमी आहे, त्यामुळे डायरेक्ट सोमवारी लाभ वितरण होऊ शकतं। त्यामुळे उद्याचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आहे, आपण देखील माहिती घेत आहोत। तर साधारणतः राहिला प्रश्न 2 हप्ते वितरणाचा हप्ते वितरण जेव्हा सुरू होईल त्यावेळेस आपल्याला 1 हप्ता मिळतोय की 2 हप्ते मिळणार आहेत या संदर्भात स्पष्टता येणार आहे। तर अपेक्षित आहे की मंत्री आदिताई तटकरे देखील या संदर्भात घोषणा करतील। तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही अपडेट देता येईल। 2 हप्ते मिळत असतील तरी देखील आनंदाचीच बातमी आहे आणि 1 हप्ता मिळत असेल तरी देखील आनंदाचीच बाब आहे। फक्त लाडक्या बहिणींनी प्रतीक्षा करा, लवकरच या संदर्भात आपण पुन्हा खात्रीशीर अपडेट घेऊन येणार आहोत। तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अजून KYC देखील सुरू नाही आहे, त्याचबरोबर लाडक्या बहिणींनी कुठेही आपली वैयक्तिक माहिती शेअर करू नका जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रॉपर आणि खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।